हे बघा माझी स्टार्टिंग. ब्लॉग स्टार्ट केलाय ना, गाडीत 3 वेळा बंद पडले. सांगतो मी काय होतं माझ्यासोबत. पहिले मला गाडी स्टार्ट करू दे, मग तुम्हाला ब्लॉग मध्ये कंटिन्यू सांगतो. फायनली आता आम्ही निघालो आमच्या राईडवर. जाम कष्ट लागले माहितीये ना, या कारण की या मोटो व्लॉगिंगच्या कन्सेप्ट मध्ये आम्ही नवीन होत. म्हणजे माझे फ्रेंड मंदार GT650 आणि मी हंकवर. तर हा मोटो व्लॉगिंग सेटअप का आणि आम्ही आता राईडवर का चाललोय हे तुम्हाला ऑन गोईंग राईडमध्ये मी सांगतो. बट आता आम्ही चाललोय कुठे हे पहिलं तुम्हाला सांगतो. तर आम्ही चाललो आता मांडव्याला. ओके, तर आता सांगतो मी मोटो व्लॉगिंग का करतोय. तर बिझनेसचा व्हिडिओज तर मी बनवतच आहे यूट्यूबवरती. जर तुम्ही बघितलं नसाल तर बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या. तर बिझनेसच्या कंटेंटमध्ये अजून एक कंटेंट ऍड करण्यासाठी मोटो व्लॉगिंग, कारण का मला बिझनेसचं माझं पूर्ण एक्सप्लेन नाही करता येत की काय चाललंय, कसं चाललंय, कुठे चाललोय. कारण का खूप ठिकाणी मी फिरतो. म्हणजे जर MSCBत फिरतो, ऑफिसमध्ये फिरतो, प्रत्येक साईटवर फिरतो, तर सगळ्या ठिकाणी जातो. बट मला सांगता नाही येत की आता आता कुठे चाललो, काय करतोय. सो माझे पूर्ण जर्नी एक्सप्लेन करण्यासाठी मी हा मोटो व्लॉगिंगचा कन्सेप्ट आणलाय, म्हणजे ऍड करतोय. बघू हा व्लॉग कसा होतो. जर तुम्हाला आवडला व्लॉग तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सो लेट्स कंटिन्यू अवर जर्नी टू मांडवा. आणि हा हे व्लॉगिंगचा वगैरे नवीनच आहे माझ्यासाठी, कारण का मी व्लॉग तर बाय हँडनेच करायचो. बट आता हा हेल्मेट प्रॉपर, त्याच्यानंतर होल्डर, कॅमेरा, माईक, यासाठी माझ्यासाठी एक नवीन सेटअप आहे. आणि जरा फील पण नवीनच आहे, कारण का फील घ्यायला पण मला टाइमच लागेल. कारण का मला समजत नाहीये की कसं बोलू वगैरे. कारण की हेल्मेटचं एक वजन आहे, त्यासोबत माउंटचं एक वजन आहे आणि कॅमेऱ्याचं पण वजन आहे. समजत नाहीये. आता मी चेक केलं की माईकचं नॉईस कॅन्सलेशन चालू आहे की नाही. जर इफ कॅन्सलेशन चालू नसता तर एवढी सगळी मी व्हिडिओ बनवतोय, त्याचा काहीच फायदा नसता. अजून एक गोष्ट सांगतो बाईकच्या बद्दल. तर आता मला करायची होती मोटो ब्लॉगिंग आणि माझ्याकडे नव्हती बाईक. एक हीच बाईक होती जी 6 महिन्यापासून आमच्या घरी बंद पडलेली. कारण काही आमच्या एका दादाची बाईक होती, त्यांनी मला दिलेली चालवायला. बट मी जास्त करून 4 व्हीलरनीच जातो आणि बाईकनी काही जात नव्हती, तर ही बंदच होती. बट मला आता एक मोटो ब्लॉगिंगचा कन्सेप्ट ऍड करायचा आहे. त्यासाठी मग मी ही पूर्ण माझी बाईक दादाची एकदम दुरुस्त केली आणि चालवण्यापुरती केली. बट जरा बाईकची कंडिशन थोडी खराबच आहे, कारण का थोडीशी बाईक हलते. आणि एवढा लांबचं जर्नी कंटिन्यू करायची असेल तर एक टेस्ट ड्राईव्ह तर घ्यायलाच पाहिजे. म्हणून या बाईकचा पण एक साधारण टेस्ट ड्राईव्हच असेल. कारण काही थोडी मध्ये बंद पण पडते. बटन स्टार्टचा एक प्रॉब्लेम आहे. तर व्लॉगिंगसाठी आणि एका स्टार्टसाठी हे मस्त बाईक आहे माझ्यासाठी. तर आता वडकलच्या ब्रिज पर्यंत पोहोचलेलो होतो. तर इकडनं बघू शकता बोरी, शिर्की, वडकल. तर इकडनं आपण खाली उतरूया आणि नंतर पुढे तिकडे थांबलाय जेटे घेऊन आणि तो मॅप चेक करतो, कारण का आम्हाला दोघांना पण रोड एकदम कच्चे पाट असतात. काय झालं मग चल जाऊ. माईक बंद पडते. एक मिनिट, मंदारचा काहीतरी समथिंग माईकचा प्रॉब्लेम येते, तो इश्यू सॉल्व्ह करू आणि मग पुढे जाऊ. सो लेट्स गो. मंदारचा माईकचा इश्यू सॉल्व्ह केलाय. गाडीला किक मारायला लागते. मी पुढे चाललो. लेट्स गो. तर आपण पुढे जाऊ. मंदार पार्टी येईल आपल्या सोबत. अरे यार गाडी बंद पडते.
गाडीच्या सोबत कशी मी मोठं ब्लॉगिंग करू काय माहित. हो बाबा चालू. ओके चालू. पटकन व्ह्यूज द्या मला खूप सारे, चॅनल मॉनिटाईज करू आणि एक लगेच बाईक घेऊ ना आपण. जोक सपाट बाईक घेऊच आपण. पण ही गाडी खूप त्रास देते मला. रिझर्वर करू देन स्टार्ट करू. ओके तर रिझर्वर करून स्टार्ट केल्यावर प्रॉब्लेम सॉल्व होतो म्हणजे चालू होतो. साधारण मला एक कॉल येत आहे बट नंतर अटेंड करतो. बाईकवर आहे, दादाचा कॉल आहे. तर लेट्स गो. दादाला सांगेन व्लॉग बघत असेल तर तुझा कॉल घेतला नव्हता, बाईकवर होतो म्हणून. तर व्लॉग बघत असेल तर कमेंट नक्की कर. चला बघू दादा व्लॉग बघतो का नाही. दादाची कमेंट आली तर समजून माझा दादा व्लॉग बघतो. आता दादा माझा व्लॉग बघत नाही. शाउट आउट टू विथ आता. सो लेट्स गो. इकडनं राईड घेऊ आणि मग पोयनाडच्या इथं आम्ही थांबणार आहोत. कारण का मंदारला प्रॉपर परत एक रेकॉर्डिंग करायचे, काहीतरी वेगळा कॅमेरा अँगल घेऊन. तर एक पोयनाडला स्टॉप घेऊ आणि मग पुढे जर्नी कंटिन्यू करू. तर पोयनाडच्या स्टॉपच्या इथं आपण त्याला भेटू. या आलो धुळीच्या साम्राज्यामध्ये. काय धूळ असते इथं. JSW नुसतं धूळ धूळ धूळ. तर मंदार पुढे आहे, त्याचे झिटे घेऊन आम्ही जस्ट पाठी आहे हंग घेऊन. तर सोबतच चाललो, जास्त काय डिफरन्स नाही ठेवत पुढे पाठी, कारण का परत चुकामुक व्हायला नको. आणि आम्हाला दोघांना पण रोड जास्त काय माहित नाही आणि मॅप काय लावता येणार नाहीये. त्यांनी मोबाईल आणलाय पण मोबाईल एक त्याचा स्विच ऑफ केलेला आहे, आपला फ्लाईट मोडवर टाकलेला आहे. कारण की जर त्यांनी फ्लाईट मोडवर न टाकला आणि कोणाचा कॉल आला तर त्याची रेकॉर्डिंग स्टॉप होते. माझ्या या कॅमेराच्या मोबाईलमध्ये सिमच नाही आहे. सो मला तर काय इश्यू तर जाणवणार नाहीच आहे. तर मंदारचा प्रॉब्लेम आहे यार, पण जाम भीती वाटते माहिती आहे. कॅमेरा वगैरे पाडायचा आणि नुसतं बोलायचं, तर साईडला लक्ष पण ठेवायला पाहिजे की कोण आहे की कोण येते की नाही किंवा कोण ठोकू शकतं. हे बघा कॉर्पोरेट JSW. हे ब्लॉग वगैरे करण्याचं मेन कारण हेच आहे की असल्या कंपनीमध्ये मला जॉब करायचा नाही आहे. त्याच्यामुळे माझा पर्स्पेक्टिव्ह हाच आहे. मुंगूस आई शपथ दिसला असेल तुम्हाला तर चांगली गोष्ट आहे, म्हणजे मी जॉब करणारच नाहीये. हे मला देवाने एक संकेतच दिलाय. कारण का मला मुंगूस दिसला. बोलतात ना मुंगूस दिसल्यावर गोष्ट चांगली होतात. आणि मी चांगलीच गोष्ट बोललो की मला जॉब करायचं नाही. जॉब करायचं म्हणून मी करतो मोठं व्लॉगिंग आणि मी करतो युट्यूब. मी केलंय माझी युट्यूबची जर्नी स्टार्ट. सर तुम्हाला पण जर कोणाला व्लॉग बघत असेल आणि तुमचा पण युट्यूबची जर्नी स्टार्ट करायचं असेल तर तुम्ही पण करा. कारण की कॉन्टेंट क्रिएशन एक अपॉर्च्युनिटी येतो मोठ्या वेळेला. आजच्या गावात जस्ट वाचलो क्लोज एन्काउंटर होता, चांद जवळून गेली गाडी. आणि काय फालतू रोड आहे बघा. दिसतंय ते रोडवर स्ट्रॅप्स, त्याच्यामुळे गाडी अशी स्लिप होते. रोड पण ठीक नाही केलं, तर रोड पण खराब केले सगळे इकडचे. आणि गाडीचा परत प्रॉब्लेम, गाडीचा परत इश्यू. टाकूया आपण रिझर्व वरती. रिझर्व कारण का मी आता ऑफ झाले चालू. परत तसेच होते यार. गाडी आता मला प्रॉब्लेम देते यार, समजत नाही आता. चांगलं मोटो व्लॉगिंग कशी करू तुम्ही. पहिल्याच राईड वरती मला घाम फुटलाय. ओके नॉईस. मला सतत माईक चेक करायला लागतं की चालू आहे की नाही. कारण का जर एवढ्या सगळ्या गोष्टी बोलतोय आणि जर त्या माईक मध्ये ना आल्या तर गेली माझी.
मेहनत वाया. बट माईक पण चालू आहे, कॅमेरा पण परफेक्ट आहे आणि सगळ्या गोष्टी बरं चालत असं वाटतंय. सो आपला व्हिडिओ सो फॉर सो गुड. तर लेट्स कंटिन्यू करू जर्नी. तर असं परत इथे कंटिन्यू करतो बोलणं. कुठे आलो पोयनाड पर्यंत. पोयनाडचे तर थोडीशी आम्हाला ट्रॅफिक लागलं, कारण की बघू शकता इथे नेहमी थोडी ट्रॅफिक असतेच, कारण का इकडनं बस चालतात आणि इकडे मार्केट एक आहे, सो त्याच्यामुळे ट्रॅफिक असतेच. पण मला जाम इश्यू होतं बोलताना, कारण की एवढं मला बाईकची सवय नाही आहे ना, हेल्मेट वापरायची सवय. आणि त्यात बाईक, हेल्मेट, माउंट सॉरी आणि स्पीकर, आपलं स्पीकर सॉरी माईक, एवढं सगळं घेऊन पण एक्सपिरियन्स खूप चांगला आहे. आणि आता काही काही जण माझ्याकडे बघतात सारखी, कारण की हेल्मेट हेल्मेट आणि त्याच्यासोबत मी एवढा मोठा फोन लावलाय. तर थोडासा वियर्ड वाटतंय काय काय जणांनी, काय करताय नाही रे नक्की काय. बट आता सगळ्यांचाच विचार केला, मला वाटत नाही की माझा व्लॉगिंग होईल म्हणून. आम्ही ना जरासा लवकर निघायला पाहिजे होता, कारण का आता थोडासा सनसेट होत आहे. मागाशी तुम्हाला व्हिडिओ चांगली दिसत असेल किंवा व्ह्यू चांगला येत असेल, कारण की सनलाईट प्रॉपर कॅमेरावर पडत होते. बट आता थोडासा लाईट कमी असल्यामुळे प्रॉपर असा थोडासा व्ह्यू येत नाहीये. तर बट असू दे, पहिलीच वेळ आहे, चांगलं होतं. त्यामुळे इथे मंदार थांबलं वाटतं, इकडं थांबू आपण जस्ट, बघू त्याचा काही इश्यू आहे तो सॉल्व करू आणि पुढे जाऊ. मंदारचा पण सेटअप झाला, 5 मिनटं थांबलो, त्याचा काहीतरी व्हिडिओज साठी अँगल प्रॉपर सेट करत होता. हो, पोलीस काहीतरी चेकिंग चालू आहे. ओके ठीक आहे. मागे मला इथं पकडलेला पोलिसांनी, कारण की माझ्याकडे समथिंग सीट बेल्ट वगैरे नव्हता, म्हणून आता हेल्मेट वगैरे आहे. लायसन्स आणला नाही आहे, बट फोटो आहे माझ्याकडे, सो काही इश्यू नाही येणार. बट आता मला जो एक्सपिरियन्स येतोय ना, की एकदम थोडासा विंड आणि काय बोलतो थोडा ॲटमॉस्फिअर चिल्ड, त्याच्यासोबत हा व्ह्यू, जे मला एक्सपिरियन्स करायचे होते ज्या गोष्टी, त्या मला आता एक्सपिरियन्स करायला भेटत आहेत. तर मी आतून जाम खुश आहे, कारण की असं बोलायला मला बरं पण वाटतंय आणि थोडा कॅमेराचा याच्यात फिअर पण नाही आहे. माहिती आहे, कॅमेरा आपण जेव्हा असा समोर ठेवतो ना, फ्लिप करतो ना, तेव्हा कॅमेराच्या लेन्समध्ये बघायला लागतो की मग त्याच्यामुळे आपल्याला समज आपण थोडंसं कॅमेराच्या आजूबाजूला बघितलं तर त्याच्यामुळे आपलं बोलणं असं कट होतं. पण इथं कसं आपल्याला पूर्ण व्ह्यू दिसतोय आणि या पूर्ण व्ह्यू सोबत आपल्याला एवढा आवाज असा कट नाही होत आहे, जे मनात येते ते बोलू शकतोय. सो हळूहळू असं माझं बोलणं पण सुधरेल आणि व्लॉग पण माझ्या नीट येतील. तो यस, याचा दोन्हीप्रमाणे फायदाच आहे माझ्यासाठी. ओके, तर कोणाला असं डाऊट असेल की मी कुठला स्पीकर वापरलाय, काय हेल्मेट वापरलाय किंवा कुठला माउंट वापरलाय, कॅमेरा कुठला आहे माझा, कुठली पण असे एक जनरल जर माहिती पाहिजे असेल तर कमेंटमध्ये टाका, मी नेक्स्ट व्हिडिओ त्यासाठी बनवेन. कारण का मी पण अशा खूप साऱ्या व्हिडिओ बघूनच त्याच्यानंतरच मी हा माझा एक सेटअप तयार केलाय, मी एनिमिलिस्टिक कमी पैशात. सो बुलेट गेली, जामच फास्ट गेली आपल्या इकडून, पण आपण स्लो जाऊया, कारण की आपली गाडी तेवढी फास्ट नेण्याच्या लायकीची नाही आहे. आणि जर नेली तर थोडासा इश्यू पण येऊ शकतो, कारण का हँडल मला वाटतं थोडासा वॉबल करतं, मग त्याप्रमाणे मी रिक्स पण घेत नाही आहे. आणि आपल्याला जर जास्त फास्ट गेलो तर विंड नॉईज पण जास्त येऊ शकतो. बट हा मला वाटतं याचा माईकचा आवाज खूप चांगला येत असेल, कारण की मी 1-2 व्हिडिओ क्रॉस चेक करून बघितला की आवाज कसा येतोय, तर आवाज एकदम चांगला येतोय.
सो आता मंदारला पुढे पाठवलं कारण की त्याने मॅप लावलेला आहे. त्याच्याकडे 2 होल्डर आहेत. एक होल्डरवरती त्यांनी मॅप लावला आणि एका होल्डरवरती तो शूट करतोय. सो पुढे जाऊन मला पण इकडे एक कोपऱ्याला होल्डर लावून मॅपसाठी ठेवायला लागेल. कारण का जर पुढे मागे जर कुठे अजून अनोळखी ठिकाणी गेलो आणि मग इश्यू नको व्हायला. कारण की मला पहिलाच इश्यू आहे. जर तुम्ही अगोदरचे ब्लॉग बघत असेल तर मी खूप मॅप लावून पण चुकले. तर बिना मॅपचं मी किती चुकत आहे. तर जाऊ नंतर पुढेच आहे. सो त्याला आपण फॉलो करू आणि बीचला पोचू. काय रोड आहे हे बघा. एक साईड काकींचा किती इश्यू होत असेल कारण का किती बारीक रोड आहे. एकाच साईडून दोन्ही गाडी, अरे बाबा बाबा, एकाच साईडून दोन्ही गाडी येतात. एक ट्रक आली. आता तो व्हिडिओ चालू नव्हते, नाही तर डायरेक्ट असा खालीच गेलो असतो. व्हिडिओ बंद केली कारण का मला बोलले ना स्टोरेजचा इश्यू आहे. त्याच्यामुळे मला बंद चालू ठेवायला लागतोय. बट ठीक आहे, एक साईडचा रोड तरी चांगलाच आहे. एवढा पण काय वाईट नाही आहे. थोडेफारच खड्डे आहेत. मला असं वाटतं रोड कुठे आम्ही एक 2 रोड होते मागच्या वेळी आलतो त्या रोडने नाही आलो. समथिंग जरासा जंगल टाईप एरिया त्यामधून आलोय. पॉयनाडच्या इकडून पुढे अलिबागचा तो झाला एक सरळ जातात. इकडनं एक राईट कारमाले हा समथिंग गाव आहे हा. तर त्या मार्गे आलोय. सो कधी कोण येत असेल तर पहिला रोड चेक करा आणि त्याच्यानंतरच या. कारण की परत मग असं नको व्हायला की हा रोड माहीत नाहीये आणि पुढे जायला प्रॉब्लेम होईल. अरे बाबा, रोड पण एवढे चांगले नाही आहेत, खड्डेच आहेत. अजून मॅपवर मांडवा जेट्टी 13 किलोमीटर दाखवतोय. 13 किलोमीटर म्हणजे खूप तसा लांबच आहे. मी खूप एकदम हळूहळू आणि फुल स्टॉप घेत चाललोय. तो थोडा स्पीडअप करून आता आम्हाला लवकर पोचायला लागेल. मी तर पुढे आलेलो आहे, तो अजून पाठीच आहे. बट त्याची जीटी आहे तो मला कॅचअप करेल लगेच. सगळा तो माईक वगैरे त्याचा सेटअप ठेवतोय आणि मग तो येईल. तोपर्यंत मी पुढे जातो. मी पोचेपर्यंत तो पाठवून नक्की मला कॅचअप करेल. बट आता मेन इम्पॉर्टंट आहे की 10 किलोमीटर फास्टमध्ये काढायचे आहेत आणि लवकर त्या मांडवा जेटीला आम्हाला पोचायचं आहे. यार खड्डे खूप आहेत आणि मला बॅक इश्यू पण आहे. ते माझी फिजिओथेरपी पण चालू आहे. बट अंगात तर बघा मंदार साईडून पुढे गेलेला आहे. सो त्याच्या आपण पाठोपाठ फॉलो करू. तर बॅक इश्यू बोलत होतं. बॅक इश्यू पण आहे थोडासा. आता बॅकमध्ये दुखतोय बट एवढा काही नाही वाटत आहे. सो लेट्स गो. त्याला आपण कॅचअप करूया. हाय. तर आता वाजलं 7:30. घरून निघालेलो 5ला. 1 तासाचा प्रवास आम्ही केला 2.5 तासाचा आणि खूप आता अंधारात पोचलेलो. सो जास्त काय आम्हाला दिसणार नाही. तर थोडीशी मांडवा जेट्टी बघतो आणि इकडनं आम्ही लगेच घरी निघतो. कारण की तुम्ही साईडून बघू शकता की खूप अंधार आहे. आणि बट काय बोलतात, हेल्मेट, जॅकेट, आपलं कीज, असं वाटतं प्रॉपर एक रायडर कसा निघतो तसा फील होतोय. सो जर पुढे दाखवता आला मांडवा जेट्टीचा की लाईट वगैरे दिसला, थोडासा बीच दिसला, तुम्हाला शो करेन. आता एवढीच जर व्हिडिओ बघितली असेल तर थँक्स फॉर वॉचिंग.